तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वे टू ईटेक मराठी चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक बाईकबद्दल बोलणार आहोत। आणि माझ्या मागे पाहू शकत असाल आपल्याकडे ब्लॅक कलरमध्ये एक इलेक्ट्रिक बाईक आहे। प्युअर इलेक्ट्रिक व्हेकल या कंपनीने आपली ही मोटरसायकल नुकतीच इंडियामध्ये लॉन्च केलेली आहे। आणि मित्रांनो, इंडियन मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक ह्या खूपच कमी आहेत आणि या गॅपला भरून काढण्यासाठी इलेक्ट्रिक ईव्ही या कंपनीने आपली इट्रिस 350 ही इलेक्ट्रिक बाईक इंडियामध्ये लॉन्च केलेली आहे। आणि 140 किलोमीटरची रेंज ही मोटरसायकल तुम्हाला प्रोव्हाइड करेल असं कंपनीने क्लेम केलं आहे। तर ओव्हरऑल ही गाडी कशी आहे आणि गाडीमध्ये काय काय फीचर्स वापरलेले आहेत ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। तर इथे तुम्हाला एलईडी मध्ये हेडलॅम्प दिलेला आहे आणि हेडलॅम्पच्या वर तुम्हाला डीआरएल सुद्धा इथे पाहायला मिळतात। टर्न इंडिकेटर सुद्धा तुम्हाला एलईडी मध्ये दिलेले आहेत। आणि इथे तुम्हाला नंबर प्लेटसाठी जागा तुम्हाला पाहायला मिळते। आणि स्पोर्टी लुक तुम्हाला गाडीच्या फ्रंट लुकमध्ये दिलेला आहे। इथे तुम्हाला साइड मिरर सुद्धा एक युनिक आणि वेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। साइड प्रोफाईलबद्दल बोलू तर मित्रांनो, इथे तुम्हाला 18 इंचचा अलॉय व्हील्स दिलेला आहे। ट्यूबलेस टायर्स आहेत, एमआरएफचे टायर्स वापरलेले आहेत। मागे तुम्हाला 17 इंचचा अलॉय व्हील्स दिलेला आहे आणि दोन्ही व्हील्समध्ये तुम्हाला 220 mm चा डिस्क ब्रेक पाहायला मिळतो। बॅटरी सेटअप तुम्ही पाहू शकता। 3.5 किलोवॅटची बॅटरी तुम्हाला इथे दिलेली आहे। वॉटरप्रूफ बॅटरी आहे मित्रांनो। आणि ग्राउंड क्लिअरन्स हा 198 mm चा या बाईकमध्ये दिलेला आहे। आणि त्यामुळे गावखेड्यांमध्ये किंवा खराब रस्त्यांवर गाडी चालवताना ऑफ रोडिंग करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। एक सेफ्टी बंपर गार्ड सुद्धा इथे दिलेला आहे। आणि इलेक्ट्रिसिटी बॅजिंग दिलेलं आहे 3D मध्ये। एलईडी मध्ये तुम्हाला इथे डीआरएल सुद्धा साइड प्रोफाइल पाहायला मिळतात। रिफ्लेक्टर सुद्धा दिलेला आहे। आणि फूट रेस्ट तुम्ही पाहू शकत असाल, फूट रेस्ट आहे, मागच्या व्यक्तीसाठी फूट रेस्ट दिलेला आहे। आणि ड्युअल हायड्रोलिक सस्पेन्शनचा वापर तुम्हाला या बाईकमध्ये पाहायला मिळतो। BLDC मोटर तुम्ही इथे पाहू शकत असाल। आणि मागे सुद्धा तुम्हाला 220 mm चा डिस्क ब्रेक दिलेला आहे। 17 इंचचा टायर मागे दिलेला आहे आणि पुढे तुम्हाला 18 इंचचा टायर पाहायला मिळतो। आणि व्हील बेस हा मित्रांनो 3175 mm चा आहे। आणि ओव्हरऑल बाईकची जी लेंथ आहे ती 2040 mm ची इथे तुम्हाला पाहायला मिळते। आणि इथे तुम्हाला काही डिझाईन एलिमेंट्स वगैरे दिलेले आहेत या ठिकाणी। आणि इथे तुम्हाला एअर सर्क्युलेशनसाठी जागा दिली आहे, जेणेकरून बॅटरी ही कूल राहावी, थंड राहावी। आणि ही बॅटरी 6 तासात फुल चार्ज होईल असं कंपनीने क्लेम केलेलं आहे। आणि इथे तुम्हाला PUDची बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळते, 350ची बॅजिंग दिलेली आहे। आणि ओव्हरऑल गाडीचा साईड प्रोफाईल तुम्ही पाहू शकत असाल। एक स्पोर्टी बाईक तुम्हाला इथे पाहायला मिळते। मित्रांनो, मागच्या साईडला तुम्हाला इथे एलईडी मध्ये टेल लॅम्प दिलेला आहे। आणि पकडण्यासाठी तुम्हाला इथे काही जागा दिलेला आहे। आणि रिफ्लेक्टर दिलेला आहे। नंबर प्लेटची जागा तुम्हाला पाहायला मिळते। फूट रेस्ट तुम्हाला इथे दिलेला आहे मागच्या व्यक्तीसाठी। आणि ओव्हरऑल गाडीचा जो लुक आहे तो चांगला आहे मित्रांनो, स्पोर्टी बाईक वाटते। आणि जे मटेरियलचा वापर जो केलेला आहे, फिट अँड फिनिश तुम्ही पाहत असाल तर चांगल्या प्रकारची क्वालिटी इथे वापर केलेला आहे। मटेरियलचे वापरले ते चांगल्या क्वालिटीचं आहे मित्रांनो। बाईकबरोबर तुम्हाला टोटल 6 कीज मिळतात आणि 4 या नॉर्मल कीज आहेत आणि 2 रिमोट कीज मिळतात। हा रिमोट कीजवर तुम्हाला लॉक अनलॉकचं बटन दिलेलं आहे। पुढे खाली तुम्हाला एक अँटी थेफ्टचं एक बटन मिळतं अलार्मचं। आणि याच्या खाली तुम्हाला एक बटन दिलेलं आहे। या बटनचा वापर करून तुम्ही गाडी रिमोटली इथून स्टार्ट करू शकता। मित्रांनो, आता आपण कंट्रोल्सबद्दल बोलूया। तर इथे तुम्हाला अप्पर डिप्पर स्विच दिलेलं आहे। टर्न इंडिकेटरचा स्विच तुम्हाला इथे पाहायला मिळतो। आणि दोन्ही साईडला मित्रांनो तुम्हाला इथे हॉर्नचं बटन इथे तुम्हाला दिलेलं आहे। आणि या साईडला तुम्हाला किल स्विच दिलेला आहे। याचा वापर करून तुम्ही गाडी बंद करू शकता आणि पुन्हा चालू करू शकता। इथे तुम्हाला 3 मोड या गाडीमध्ये दिलेले आहे, ड्राईव्ह, क्रॉस ओव्हर आणि थ्रिल असे 3 मोड दिसतात। आणि इथे तुम्हाला इलेक्ट्रिक पार्किंगचे बटन तुम्हाला इथे दिलेलं आहे। आणि गाडीच्या कन्सोलबद्दल बोलू तर मित्रांनो, इथे तुम्हाला 7 इंचचा एक डिस्प्ले पाहायला मिळतो। आणि इथे तुम्ही पार्किंग बघू शकता। पार्किंगचं बटन दाबलं आता गाडी तुमची रेडी झालेली आहे चालू होण्यासाठी। आणि पार्किंगचं बटन जर पुन्हा प्रेस केलं तर गाडी ही तुमची पार्किंग मोडमध्ये झालेली आहे, म्हणजे गाडी पुढे मागे होऊ शकत नाही। इथे तुम्ही बॅटरीची रेंज पाहू शकता, बॅटरी ही किती चार्ज झालेली आहे तसं तुम्ही इथे चेक करू शकता, जसं आपण मोबाईलमध्ये चेक करतो। प्युअरची इथे तुम्हाला बॅजिंग तुम्हाला पाहायला मिळते।
आणि इथे तुम्ही रेंज पाहू शकता 149 किलोमीटर ही गाडी आता चाललेली आहे. मित्रांनो डिस्प्लेची क्वालिटी जर तुम्ही पाहिली तर डिस्प्लेची क्वालिटीसुद्धा इथे चांगली तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे तुम्हाला एक चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे. इथून तुम्ही ही गाडी चार्ज करू शकता आणि ही गाडी मित्रांनो 6 तासात फुल चार्ज होईल असं कंपनीने क्लेम केलं आहे आणि 3.5 किलोवॅटची बॅटरी तुम्हाला गाडीमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही इलेक्ट्रिक बाईक कशी वाटली खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला 3.5 किलोवॅटची बॅटरी दिलेली आहे आणि ही बॅटरी तुम्हाला 6 तासात पूर्ण चार्ज होईल असं कंपनीने क्लेम केले आणि फुल चार्ज झाल्यावर ही बाईक तुम्हाला 140 किलोमीटरचं रेंज देईल असंही कंपनीने सांगितलेलं आहे. टोटल 3 मोड दिलेले आहेत या गाडीमध्ये आणि गाडीची जी किंमत आहे ती 1,54,000 रुपये आहे एक्स शोरूम. आणि तुम्हाला ही गाडी या गाडीमध्ये इंटरेस्ट असाल आणि तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. एक बेस्ट डिस्काउंटमध्ये आणि एक बेस्ट ऑफरमध्ये तुम्हाला ही गाडी इथे तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.